राम राम, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी आलो होतो आपण गाडी घेऊन भुशेटे साहेबाच्या शेतामध्ये. मग इथून भरायचं होतं आपल्याला उडीद. एक 8-9 कट्टे 10 कट्टे होते. मग म्हणलं काय सकाळी सकाळी आलो उडीद वगैरे भरायला केलं. आपल्यासोबत होता कालूभाई. कालूभाईनं काय सकाळी सकाळी पोते वगैरे भरला. मग म्हणलं चला आता जाऊ आता गावात. गावात गेलो, जरा गाडी झाली लई खराब. म्हणलं आता गाडीला सकाळी सकाळी धुवून घ्यायला लागते. गाडी वगैरे धुवली, कशी दिसते चकाचक. मग काय म्हणलं आता त्यानंतर आपला नामदेव भाऊ म्हणला आपले पण 10-15 कट्टे घालायचेत. भाऊ म्हणला चल सोयाबीन घालूत लातूरलाच. मग काय नामदेव भाऊचे पोते वगैरे भरले आणि तिथून निघालो त्याला घेऊन. आलो तेलगाव पाटीला. मग म्हणलं सकाळी सकाळी अगरबत्ती वगैरे लावून निघालो होतो. मग म्हणलं आता काय निघाव, खनखन खनखन वाजले होते 10. तेवढ्यात तेलगाव पाटीला जर आपलं म्हणलं दत्त मंदिराचं दर्शन घ्यावं. देवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि लागलो पुढच्या प्रवासाला. चाकूरला जायचं होतं कंपनी जरा. कंपनीमधून जरा रोल टाकायचे होते ट्रान्सपोर्ट ऑफिसला. मग काय आलो, साहेबानं पण काय लगेच भरून दिले. मग म्हणलं आता निघायला लागते. तिथून रोल वगैरे टाकले. मग गाडी चालू केली आणि दाखीला लगेच हायवे. मग म्हणलं आता काय सुट्टी नसती, आता डायरेक्ट जावं. आधी अडतावर माल खाली करावं, मग जावं ट्रान्सपोर्ट ऑफिसला. मग काय ऑफिसला अडतावर आलो. वाजता प्रेमामाच्यात टाकलं, माल वगैरे टाकला. आज काय मार्केट बंद होतं. जर हमालानं केले संप डबल एसच्या पोत्यामुळं. मग म्हणलं चला तिथला ट्रान्सपोर्टचा माल वगैरे टाकला आणि तिथून गेलो थेट आपल्याला जायचं होतं खडगाव रोडला मंगल करायला. कारण आपल्याला जायचं होतं. आपला आज होता अजय भाऊचा आपला एंगेजमेंटचा कार्यक्रम. भाऊनं काय 2-3दा लई फोन केला होता. भाऊ म्हणला कार्यक्रमाला यायला लागते. म्हणलं चला ठीक आहे. मग काय नामदेव भाऊला म्हणलं चल जाऊ दोघं पण जण कार्यक्रमाला. थोड्याच वेळात कार्यक्रम बी सुरुवात झाला. कार्यक्रम वगैरे व्यवस्थित पार पाडला. मग म्हणला भाऊ जेवण वगैरे करू आणि मग निघू आपल्या आपल्या कामाला. काय जेवण वगैरे केलं. म्हणलं भाऊसोबत जावं, नकर भाऊसोबत एक बोलणं वगैरे केलं. मग काय तिथं अमरभाऊ भेटला होता. अमरभाऊची भरपूर साऱ्या मित्राची भेट झाली. खूप सारा मित्रपरिवार आला होता. अजय भाऊसोबत बोलणं वगैरे केलं आणि आलो स्क्रॅप मार्केटला. भाऊला घ्यायची होती जरा पत्र. तिथून पत्र वगैरे घेतले आणि परत आलो ASPL ऑफिसला. ऑफिसून आपल्याला थोडंसं पार्सल होतं कंपनीचं, परत टाकायचं होतं ते डायरेक्ट आपल्या कंपनीकडे. मग म्हणलं तिथलं पार्सल वगैरे उचललं आणि निघालो परत आपण कुठं आपल्या गावाकडच्या दिशेनं. मग काय तिथून आलो परत पुढे ममदापूरला आपण टाकलं त्या गाडीमध्ये डिझेल. म्हणलं डिझेल कमी झालं आहे, कारण पहिल्यापासूनच आपल्याला बसलेला झटका. म्हणलं आता डिझेल नको कमी व्हायला. मग काय तिथून निघालो तर भाऊनं काय गाडी सजली होती एक नंबर. लईच खतरनाक दिसत होता घोडा. म्हणलं भाऊचा एक व्हिडिओ उचलला आणि लागलो पुढच्या प्रवासाला. तिथून पुढे आलो आष्टामोडला आल्यानंतर. मग म्हणलं जरा थकवा आल्यासारखं वाटत होता. मग काय आपलं फेवरेट हॉटेल नरेंद्र माऊली हॉटेलला आलो. मस्तपैकी म्हणलं आता एक चहा घ्यायला लागते. नामदेव भाऊ म्हणला मी काही चहा घेत नाही, तुम्ही घ्या. म्हणलं चाल ठीक आहे. एकदम कडक चहा मारला. भेटू लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये. धन्यवाद.